टेन्शन टेन्शन कशाला तिला टेन्शन घेतीस गो तू? तुला सांगितलं टेन्शन नको घेऊ ग बाय तिचं, नको घेऊ ग माय हरणे, नको ग माय, नको नको चुप काय तू कशाला टेन्शन? तुला कालच म्हणलं ग टेन्शन घेऊ म्हणून, काल समजून सांगितलं. बघा मित्रांनो, त्याच्या मम्मीला पाजायला त्याने पाणी आणलं. किती हुशार मुलगा बघा. तिला मी सकाळी फोन करून बोललेलं असतं. मी सकाळी व्हिडिओ पण पोस्ट केली होती आणि मम्मी पण माझी बोलली येते की नाही का जाऊन दे भांडण नको ते म्हणलं. नाही ती म्हटलं आपण सगळं मिळून. तुम्हाला कमेंट पण छान चालायला लागले की नाही का नका व्हिडिओ बोलू, डेली रुटीन व्हिडिओ वगैरे बनवा हे ते असतं. तर तिला चांगलं सांगितलं. तिने व्हिडिओ पण बघितली माझी. आणि तिला मी 3-3:30 वाजता फोन केला की माझं नवरा म्हणजे नाही का जेवण करणार, ते जेवण करून गेले ते तर ये म्हणलं आता. हा ती म्हणली दादी समोर नको व्हिडिओ बनवायला चांगलं वाटत. तर म्हणलं ठीक आहे या आता तू. हा तर नाही म्हणली मी नाही येत सध्या, माझा मूड नाहीये, मी येऊ शकत नाही आता, ठेव म्हटली नंतर बघू म्हणली. तर म्हटलं असं नको करू, मी सांगून ठेवलंय म्हटलं मला की मी व्हिडिओ पोस्ट करून 4 वाजता किंवा उद्या म्हणून. तर आता म्हणून ठेव ना म्हटलं ये ना. तर नाही म्हटली मी येत नाहीच म्हटलं. तर नाही येते, माझी इच्छा नाही यायची सध्या, ठेव म्हटली फोन. आणि परत फोन करून येऊ मला म्हणू नको, मी वाटत तेव्हा येते म्हटली, तेव्हा बनवू म्हटली आपण. नाही म्हटली नाही पण सध्या येत नाही म्हटली, वाटत तेव्हा बनवून मग तेव्हा येते. मग किती माणसाला हे करते सांगा ना. मी चांगलंच विषय चाललाय, चांगलंच बोलायला लागली तरी पण किती हे करायला लागली. आ परत मग सगळ्यांना माझी चुकी दिसते, सगळ्यांना वाटतं की मीच वाईट आहे. तर बघा तुम्ही सांगा की माणसाने किती विचार करायचा, किती टेन्शन मध्ये राहायचं. तिला मी म्हटलं चल आता नवीन वर्ष म्हणजे सुरू झालेलं आहे, ते झालं आपलं सगळं, आता तर विसरू आणि व्हिडिओ बनवू. म्हणजे नाही का छान वाटत तू म्हणजे आपण व्हिडिओ बनवले, लोकांना पण आवडतात. लोक सगळे मला कमेंट पण केले की म्हणजे बरेच जण म्हणले की भांडणं करू नका, चांगले डेली रुटीन व्हिडिओ बनवा. तसं तिला बोलले. ती म्हणते मला सांगू नको तू, मी बघितलेली म्हणली काय काय कमेंट वगैरे मी बघितलेले आहेत आणि तू सकाळी व्हिडिओ पोस्ट केले 2 ते पण मला माहिती. तर मी सध्या येणार नाही, मला फोन करू नको, जेव्हा मला वाटेल तेव्हा मी येते. मग म्हणजे किती ती माणसाला असं खोट्यामध्ये पाडल्याने वागती. सगळ्यांना काय वाटेल की मी खोटं बोलते, मी नको म्हटलं म्हणजे मी पोस्ट करणं म्हटलं नंतर की मीच व्हिडिओ असे नाही टाकले, म्हणजे मलाच लाज वाटल्यासारखं व्हायला लागले. पण ती नाही ऐकत, ती म्हणते सध्या बघू नंतर मी तर बघू मग आता काय. मला तर काय समजा नाही किती कोड्यामध्ये पाडायला लागले. तिला म्हटलं आपण बनवू व्हिडिओ म्हणजे नाही का, फोन मला करू नको म्हटले सध्या तर. आणि मी सध्या काय येणार नाही, जेव्हा मला टाइम भेटेल तेव्हा मी येते, तेव्हा बघू व्हिडिओ कर आणि पोस्ट कर वाटलंच तर. पण सध्या तर मी येत नाही, मला फोन करू नको आज तसं. पण कशाला असं करायचं ना. हा एखाद्याला कधीच कोणाला आशावर नाही ठेवायचं का. तर माणूस आहे ना चांगल्या गोष्टीसाठी. आणि ठीक आहे तिने मला आशावर ठेवलं ते माझ्या तिथपर्यंत गोष्ट राहिली. पण मी चांगलं खुशीने मी व्हिडिओ पोस्ट केली, मम्मीला सांगितलं, मम्मी म्हटली ठीक आहे चांगलं आहे असं. आणि परत मला म्हणते नाही. म्हणजे आता मी मला माझीलाच वाट लागली की मी सगळ्यांना सांगितलं माझ्या बहीण भावांना की मी व्हिडिओ करणारे पोस्ट ते. आता ती नाही म्हणते म्हटलं मला त्याच खूप वाट लागले की कधी काय कोणता नेम किंवा कोणता डाव बदले हे करेल ना तर काय सांगता येत नाही. हा म्हणजे माणसाने एक गोष्ट राहायचं, एक शब्द दिला ना तर ठीक आहे तो पाळायचं, नाही खोटं बोलायचं. हा एकदा म्हणते कधी मी असं करन, एकदा म्हणते मी नाही. तुम्हीच बघितलं ना कंप्लेंट वगैरे झालं. आता सकाळी म्हटले मग मला तेच डाऊट आला की कंप्लेंटचं पण बोललेले खोटी आहे खरे, आता हे पण खोटं बोलले का खरं बोलले तेच कळलं नाही. बघू मी तर तिला एकदा विचारते. पण आता मला तर फोन नको तर करू म्हटली ती. आता ते दिवस ठीक आहे, नाहीतर नाही. उद्या तिला एकदा परत विचारते की तुझं म्हणणं कसं आहे कसं नाही मला सांग, खरं मी व्हिडिओ बनवू का नको, तुला चांगलं राहायचंय का नाही, व्हिडिओ बनवायची का नाही. जर ती नाही म्हटली तर मग मी विषय सोडून दिलो. ठीक आहे म्हटली तर मी व्हिडिओ बनवून. मी तिला नाही म्हटलेलं नाही, मी व्हिडिओ बनवून आणि मी पोस्ट करन. पण आता ते तिच्या हातामध्ये, ती किती खरं आणि किती खोटं बोलतील काय काय करतील तर काय समजत नाही. माणसाने किती जरी चांगलं राहायचा प्रयत्न केला ना तरी त्याच्यामध्ये काय ना काय खोड आणतीच आणि काय ना काय कळ करतीच येते. असं वाटलं तर झालं नवीन वर्ष चालू झालेलं आहे, सगळं चांगलं राहावं, चांगलं म्हणजे नाही का भांडण नको तर नको, कोणत्या गोष्टीचं आपलं चांगलं मिळून राहावं तसं. पण ती सगळं माझं गैरफायदा घेते, सगळं उलट ती माझं सगळं चांगलं चाललंय सगळ्या ह्याच्यावरती पाणी फेरल्यासारखं करते खरं. आणि मग नंतर सगळ्यांना काय वाटेल की मी किती आगावे, मीच भांडते, मीच अशी करते आणि व्हिडिओ पोस्ट करायला म्हटली होती आणि आता काय झालं, आता पोस्ट नाही केली, असं तसं सगळं माझ्यावर येईन का नाही. तर सॉरी बहीण भावांनो, तिला मी बोलले, ती माझं ऐकलं नाही. व्हिडिओ काय काढू म्हटली, पोस्ट कर, चांगलं बोलू, सगळ्या चांगले व्हिडिओ चांगलं काढू हे ते.
आणि फोन लावला तर तिने माझा फोन उचलला. नंतर बोलली की मी येत नाही, मला फोन करू नको, मला टाइम भेटल्यावर मी येईल तेव्हा कर. म्हणून मला ना काही कोणत्या गोष्टीवर खरं विश्वास नाही राहिलेला आहे तिच्या. कधीपासून नाही राहिला. तेव्हा ती मला म्हटली की मी तुझी कंप्लेंट करते आणि नंतर कंप्लेंट केली आणि नंतर मम्मीला म्हटली की तुझी मी कंप्लेंट नाही केली आणि दुसऱ्यांदा परत बोलती की मी कंप्लेंट करणार आहे तुझं माझी, म्हणजे खूप काय काय बोललं होतं. कारण मला तर नाही आता बोलायचं गाण वगैरे, म्हणजे जे आहे ते चांगलंच आपल्याला राहायचंय. पण मी किती खुशीने तिला अपेक्षा ठेवली होती, किती खुशीने मी बोलली होती की आता बघीन सगळे. मला माझ्या युट्यूब फॅमिली पण म्हटले की नाही का चांगला व्हिडिओ काढ, चांगले पोस्ट कर, असं तसं, आणि सगळं चांगलं आता चांगलं वाटेल, त्यांना पण व्हिडिओ बघायला आवडणार आहे ते. पण राहिनी मध्ये सगळा घोळ केला. पण मला माफ करा, मी काय करू शकत नाहीये. माझ्याने होईल तेवढं मी चांगलं मी वागते, चांगलं बोलते, ते करते. पण तिची चूक ती तशी वागते ते तिच्या पशी. आता त्याला मी काय करू सांगा. तिला ओरडत हाणणार, लहान तर नाहीये तिला की म्हणजे असं ओरडून हाणत मारत आणावं आणि तिला व्हिडिओ काढायला सांगायचं. काय सांगा तुम्ही, तसं पण नाहीये ना. ती मस्त मोठी समजदार आहे, तिला कळायला पाहिजे की बाबा आपली बहीण म्हणते ना काढू करू चांगलं तर बोलायचं ना. आता परत ती नाही बोलतीये, म्हणजे किती तिने इकडलं मला केल्यासारखं करते ती. त्याने माझं मन पण नाराज होतं आणि असं ते तोंडावर पडल्यासारखं खोटंपणा केल्यासारखं असं वाटतं की किती राहिलं चांगलं जीव लावलं, चांगलं बोललं तरी शेवटी आपल्यावर येणार आणि आपल्यालाच दोषी ठरणार असं वाटतं. म्हणून मी तिला काहीच बोलणार नाही. जेव्हा तिची इच्छा असेल तेव्हा तर मी व्हिडिओ नक्की काढेन, 100% काढेन. जेव्हा तिला वाटेल तेव्हा मी तसं करणार. ती आज येऊ उद्या येऊ काय येऊ. सध्या तर नाही म्हणली, फोन पण नाही करणार आणि नाही म्हणली ती मला. तर बघून आणि जर नसेल तर उद्या येईन आणि उद्या मी ती आली तू उद्या तिच्या ह्याच्यावर, ती जर आली उद्या काढली कर म्हणली तर मी करणार आणि नाही म्हणली तर मला माफ करा, मी काही करू शकत नाहीये. मी माझंच करण व्हिडिओ. तिने कसे केले ते तिच्यापाशी ठीक आहे.